जनतेचा विश्वास, आशा आकांक्षा आणि त्यांना पूर्ण करण्याचा संकल्प याचा त्रिवेणी संगम जेव्हा घडतो तेव्हा निर्माण होतं एक नेतृत्व. हाच विश्वास, हीच आशा आणि याच विचारांची दीपमाळ हाती घेत पंकजा गोपीनाथ मुंडे आज अविरतपणे कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या एक कार्यकर्त्या ते राष्ट्रीय सचिव आणि पुन्हा कॅबिनेट मंत्री. हा केवळ गेल्या 15 वर्षांचा राजकीय प्रवास नाहीये, तर श्रद्धा, संकल्पशक्ती आणि नेतृत्व कौशल्याची प्रेरणादायी कहाणी आहे. सर्वप्रथम त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नीर आणि नारी उत्थानासाठी कार्य सुरू केलं. 2009 मध्ये त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला. पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या आशीर्वादानं विधानसभेत पदार्पण केलं. भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी झेंडा रोवला. यलगारच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि तरुणांच्या हक्कासाठी आवाज उठवला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी पुत्री म्हणून एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला आणि त्याच क्षणी संदेश दिला, तो परंपरांच्या चौकटी मोडण्याचा. हाच तो क्षण होता जेव्हा जनतेच्या नजरेत पंकजा मुंडेंनी आपल्या वडिलांची जागा घेतली. त्यांनी उभारलेलं गोपीनाथ गड आज केवळ एक स्मारक नव्हे, तर ते एक संजीवनी स्थान आहे. एका मुलीनं आपल्या वडिलांना वाहिलेलं अद्वितीय स्मारक, जे आज लोकांना प्रेरणा, ऊर्जा आणि आशावाद देत आहे. दोन 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्या संघर्ष यात्रेत जनसागर उसळला. ही केवळ यात्रा नव्हती, ही होती एका नेतृत्वाच्या जनमानसात स्थिर होण्याची घोषणा. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील लोकांसाठी प्रभावी योजना राबवल्या. जलयुक्त शिवारमधून दुष्काळग्रस्त गावांना दिलासा दिला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पक्क्या रस्त्यांची हमी दिली. माझी कन्या भाग्यश्री योजनेतून मुलींच्या जन्मदरात वाढ झाली. महिला स्वयंसहायता गटांसाठी व्यापक योजना आणल्या. पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला. गरिबांसाठी सामूहिक विवाहासारखे उपक्रम राबवले. एका मागून एक योजना आणल्या आणि त्या योजनांच्या केंद्रस्थानी होता फक्त आणि फक्त सामान्य माणूस. हार में न जीत में कि जित नहीं भयभीत में, संघर्ष बल पर जो मिला ये भी सही वो भी सही. हार नहीं मानूंगी, वरदान नहीं मांगूंगी. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही त्या थांबल्या नाही. सतत कार्यरत राहिल्यानं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी त्यांना संधी मिळाली. मध्य प्रदेश राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्रातील शक्तीपीठे आणि ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी शिवशक्ती परिक्रमा आयोजित केली. त्यामुळे राज्यभरात भक्तिभावाचं अद्वितीय वातावरण निर्माण झालं. श्रद्धा आणि शक्ती यांचा अद्वितीय संगम असलेल्या या यात्रेत जनतेनं त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या उमेदवार आणि स्टार प्रचारक म्हणून त्यांनी राज्यभरात आणि राज्याबाहेरही आपली छाप सोडली. पण बीड जिल्ह्यातल्या आरक्षण आणि जातीय ध्रुवीकरणाच्या अत्यंत विषम परिस्थितीत केवळ 6000 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवाने त्या खचल्या नाही, पण हा पराभवच 4 जीवांचा अंत करणारा ठरला.
त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे त्यांचं अंतःकरण हेलावलं. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. पंकजा मुंडे विजयी झालेल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं पंकजा मुंडे यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि जनतेशी नातं जपण्याच्या दृढ संकल्पाची दखल घेतली. विधान परिषदेची उमेदवारी देत एक निर्णायक विश्वास व्यक्त केला. विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचा जल्लोष उसळला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यभरात त्यांनी प्रचार केला आणि महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची दूरदृष्टी, अनुभव आणि निसर्गाविषयीच्या जाणीवीची पावती म्हणून त्यांच्यावर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन सारख्या संवेदनशील आणि महत्वाच्या विभागांची धुरा सोपवली गेली. दोन 2024 हे वर्ष पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील प्रवासात एका ऐतिहासिक पर्वाचं साक्षीदार ठरलं. भगवान भक्ती गडावरील मेळाव्याची दशकपूर्ती झाली. अविरत भक्तीचा, शक्तीचा आणि जनसामान्यांच्या नात्यांचा हा सोहळा. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली सावरगावच्या भगवान भक्ती गडावर दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक एकत्र येतात, जिथं भक्तीचं तेज आणि जनतेच्या शक्तीचा उत्सव घडतो. पिछड़ों का दर्द मैंने अपना दर्द माना है, उनका बनू सहारा मन में मैंने ये ठाना है. कमजोर हो जो चल न सके, मैं उनके हाथ की लाठी हूँ. मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ. तरुणाईचा आत्मविश्वास, महिलांचा आत्मसन्मान आणि जनतेचा असीम विश्वास या आहेत यंग, व्हायब्रंट, मास लीडर पंकजा गोपीनाथ मुंडे.